माझ्याबरोबर आमदार चांदिवलीचे दिलीप मामा लांडे त्यांच्याकडे आपण जाणार. मामा काय सांगाल, तुमच्या जे एरिया आहे झोपडपट्टी एरिया आहे, पावसामध्ये डोंगर कोसळतात, अधिवेशनामध्ये काय काय विषय घेणार आपण काय सांगाल? अधिवेशनामध्ये पावसाळ्यामध्ये विशेषतः डोंगर कोसळून जी जीवितहानी होत असते, भेटी नदीच्या पात्रातील काही लोकांना स्थलांतरित करण्याचा जो प्रश्न आहे आणि विभागाच्या विकासातील दृष्टिकोनातून जे प्रश्न आहे, अंमली पदार्थाचे प्रश्न आहे, अशा पद्धतीने लोकांच्या हिताचे, लोकांना अपेक्षित असणारे प्रश्न या विधानसभेच्या माध्यमातून घेतले जातील. पावसाळा अधिवेशन सुरू आहे. पावसाळा अधिवेशनमध्ये विरोधी बायकाट केलेले आहेत, काय सांगाल आपण? ड्रग्सचा विषय होता, वेगवेगळे विषय आहे, पाऊस पडत नाही आहे आणि अनेक भागामध्ये पाणीची टंचाई आहे, काय सांगाल? विरोधकांचं काम आहे विरोध करणं, बायकॉट करणं असेल, ओरडणं असेल, हे त्यांचं दुकान चालू ठेवण्यासाठी त्यांना हे करावंच लागेल. मग एकंदरीत जर बघितलं तर 6 खासदार युबीटी सोडून आणि तुमच्या गटामध्ये आलेले आहेत, नेमका काय सांगाल, कसा बघताय? आदरणीय माझ्या पक्षाचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन चाललेले आहेत. ते महाराष्ट्राच्या हिताचे असतील, मराठी माणसाच्या हिताचे असतील. आणि या हिंदुस्थानमध्ये, या भारतामध्ये सर्वात पहिलं गर्व से गांव हिंदू है हे कहने वाले आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, त्यांचं जे हिंदुत्वाचं वाक्य आहे, त्यांचे जे हिंदुत्वाचे विचार आहेत, ते हिंदुत्वाचे विचार घेऊन, महाराष्ट्राची प्रथा परंपरा आणि महाराष्ट्राच्या लोकांचा मान सन्मान घेऊन, बाळासाहेबांचे विचार घेऊन देश हितासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी अशा पद्धतीने त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी मदत करत आहेत. आणि त्या विचारामध्ये ज्या लोकांना देशासाठी, महाराष्ट्रासाठी, आपल्या विभागाच्या विकासासाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे विचार अभिप्रेत आहेत, ते सहभागी होत आहेत. यांना सर्वांना विश्वासात घेऊन या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब काम करत आहेत. ऑपरेशन टायगर संपलेला आहे का? ऑपरेशन टायगर सुरू आहे? आणखीन आमदार, खासदार, नगरसेवक ते लाईनीत आहे? तिथं सुरुवात आहे. 27 जुलैची वाट बघा. 27 जुलैच्या वाट बघा असं दिलीप मामा लांडेंनी सांगितलं. ऑपरेशन टायगर सुरू आहे, त्याची सुरुवात आहे. कॅमेरामॅन स्पीकर पाटील, मुंबई.